नमस्कार मंडळी, आज आपण पाऊस पडलेला आहे, जरा गावरान माशांची भाजी म्हणजे भिगवणची चिलापी याची आज भाजी करणार आहे. पाहूया तर आपण करूया भाजी. प्रथम असे सुंदर असे मासे फ्रेश धुवून घेतलेले आहेत. त्यांना हळद वगैरे आणि अद्रक लसूण पेस्ट लावून ठेवलेली आहे. आता इकडे पहा, थोडासा टोमॅटो आणि कोशिंबीर वगैरे आपण या ठिकाणी कापून घेतलेली आहे. आता गॅस पेटून आपण यामध्ये एकदम सोपी आपली एकदम जी रेसिपी आहे ते एकदम सोपी असणार आहे. आता या कढईमध्ये आपण तेल टाकूया. हे बघा, आपण या ठिकाणी 2 चमचे तेल टाकलेलं आहे. 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि या ठिकाणी जरा हा गॅस पेटून घेऊया आपण. त्याच्यामध्ये हा टोमॅटो, एकदम सोपी भाजी आहे आपली. टोमॅटो, चवीपुरतं एकदम थोडंसं मीठ, त्यानंतर या ठिकाणी हळद, थोडीशी हळद आपण टाकलेली आहे. हे अद्रक लसूण पेस्ट आहे. हे अद्रक लसूण पेस्ट आहे. या ठिकाणी थोडंसं असं हलवून घ्यायचंय. चांगलं गरम झाल्यानंतर हा स्मॅशर आहे, त्याने असं पूर्ण स्मॅश करून घ्यायचंय, म्हणजे बारीक करून घ्यायचंय एकदम. किंवा तुम्ही टोमॅटोची यामध्ये ग्रेव्ही टाकू शकता, मिक्सर मध्ये बारीक करून. धने पावडर वगैरे हे मिक्स करून टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आपणही धने पावडर थोडीशी टाकणार आहे यामध्ये. हे पहा, धने पावडर, या ठिकाणी ही बेडगी मिरची आहे, 1 चमचा फक्त टाकायची आहे. हा खोबऱ्याचा किस आहे, 1 चमचा. जास्त याला काही मसाले वगैरे हे ते काही सस्पेन्स मसाले वगैरे नसतात. ते आपले एकदम घरगुती पद्धतीने केलेली गावठी भाजी जरी म्हटलं तरी चालेल. हा लकीचा चिकन मसाला आहे, थोडा ऍड करायचा यामध्ये, त्याने अजून थोडी टेस्ट येते. हा थोडा गोडा मसाला अंबारीचा, एकदम थोडा ऍड करायचा आहे हा. त्यानंतर हा कांदा लसूण मसाला, तोही ऍड करायचा आहे आपल्याला, तिखट जसं आपल्याला लागेल असं. पूर्ण असं एकजीव करायचं हे वाटण. आणि हे पहा, सुंदर असे छान आपल्याला जे लागतील तसे आपण यामध्ये पीस टाकूया. आता मी 3 पीसचीच भाजी करत आहे. थोडस पाणी मसाला फक्त एकजीव करण्यासाठी आपण वापरतोय, म्हणजे मासे हे असा माशाला लावून घ्यायचा आहे तो मसाला. ही कोथिंबीर अशी
वरून थोडी मिक्स करायची त्याच्यामध्ये. सॉरी. हे बस हे माशामध्ये आपण मिक्स केलेलं आहे. एक 2 ते 3 मिनिटं फक्त त्याला आचेवरती ठेवायचंय. त्याचा कलर येतो आपोआप. त्या ठिकाणी पहा त्याचा कलर कसा यायला लागलेला आहे. एकदम छान अशी भाजी, थोडक्यात जास्त काहीही न करता, कष्ट न करता एकदम छान भाजी होते ही. आता याच्यामध्ये आपल्याला रस्सा ऍड करायचा आहे, म्हणजे पाणी ऍड करायचंय. एक 5 ते 7 मिनिटं फक्त याच्यामध्ये हे गरम करून आपल्याला ही पूर्ण डिश तयार होणार आहे. मी तुम्हाला दाखवणारच आहे कशा पद्धतीने मासे या ठिकाणी तयार होतात. कमी आचेवर ठेवलेले आहेत मासे. मित्रांनो, हा पहा आपण आत्ता बनवलेला मासा एकदम छान असा. तो भाकरी बरोबर खायला, भाकरी कांदा एक नंबर असा हा चिलाप, मोठा चिलाप मासा आहे. खूप छान लागतो खायला. कधी तुम्ही ट्राय करा, भिगवणला वगैरे गेले तर, किंवा घरी आणला तरी. आता मी तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवलेली. जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू.